महाराष्ट्रामध्ये अनेक गडकिल्ले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये गडकिल्ले आहेत. मुंबईमध्ये गडकिल्ले आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये गडकिल्ले आहेत. तसेच रायगड जिल्ह्यामध्ये गडकिल्ले आहेत. कोकणमध्ये तर अनेक गडकिल्ले आहेत. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर इथे सुद्धा अनेक गडकिल्ले आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गडकिल्ले आहेत. मागील 35, 40, 45 वर्ष कोणत्याही आमदाराने, कोणत्याही खासदाराने याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही आहे, याचा माझा आरोप आहे त्यांच्यावरती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आमदारांनी, खासदारांनी, पालकमंत्र्यांनी जर या गड किल्ल्याच्याकडे लक्ष दिले असते तर आतापर्यंत गड किल्ल्याचं जे संवर्धन आहे त्याची पुरेपूर काळजी घेण्यात आली असती. आता असा प्रश्न निर्माण झाला असता आणि पर्यटन स्थळाला याचा चांगला फायदा झाला असता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू, महसूल असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे आपले इतिहासातील गड किल्ले आहेत त्याचे अजून त्याच्यामध्ये जे नावाजलेले अजून मोठ्या प्रमाणात त्याचं नाव झालं असतं आणि बाहेरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती गड किल्ले तसे छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराज किंवा अनेक असे मावळे आहेत त्यांना माहिती पडली असते. परंतु जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये आमदारांनी, खासदारांनी, पालकमंत्र्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे आजपर्यंत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे खरंच अर्थातच आता तरी आमदारांनी, खासदारांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गडकिल्ले असतील किंवा गावाच्या गडकिल्ल्याच्या बाजूला जे गावं आहेत त्याच्या विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रथमतः ज्या गडकिल्ल्याच्या बाजूला गावं आहेत तिकडच्या जमिनी सिक्युअर करणं महत्त्वाचं आहे. त्या जमिनी न विकता त्या गावाला गडकिल्ल्याच्या बाजूला ज्या जमिनी आहेत, जी गावं आहेत त्याला महत्त्वाचे स्थान देणं गरजेचं आहे आणि यामुळे गडकिल्ल्याची त्या त्या गावाची जबाबदारी राहील. त्या गावामुळे त्या गडकिल्ल्याला जास्त महत्त्व येणार आहे. त्यामुळे गडकिल्ल्याच्या जी बाजूला 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती, 50 किलोमीटर अंतरावरती जी गावं आहेत त्याचा विकास होणे महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असं नव्हे की त्या विकास होण्यामध्ये त्या गडकिल्ल्याची ज्या बाजूला गावं आहेत ती गावं मोठ्या प्रमाणात विकली जातील असं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे गडकिल्ल्याच्या बाजूला जी गावं आहेत त्यांची जबाबदारी बनते की ते आपल्या गडकिल्ल्याच्याकडे लक्ष देणं कारण कारण त्या त्या गावामधूनच पर्यटन स्थळाला जास्त भविष्यामध्ये संधी उपलब्ध होणार आहे आणि त्या गावाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात भविष्यामध्ये नाव होणार आहे. त्यामुळे गडकिल्ल्याला यापूर्वीच लक्ष देणं गरजेचं होतं, परंतु जाणीवपूर्वक फक्त स्वतःसाठी याचा वापर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये जर सगळ्यांनी ठराव पास केला असता तर आता या घडीला आताच्या 2025पर्यंत अशी दुरावस्था जी गडकिल्ल्याची आता दिसत आहे अशी दुरावस्था जी झालेली आहे अशी दिसली नसते. त्यामुळे आता तरी कमीत कमी आमदारांनी, खासदारांनी याकडे लक्ष द्यावे व गडकिल्ल्याचे जे काम मोठ्या प्रमाणात करायचे आहे ते करण्यात यावे. परंतु त्याही व्यतिरिक्त जे गडकिल्ल्याच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकाम आहे ते पहिले तोडण्यात येणं गरजेचं आहे आणि त्याही व्यतिरिक्त गडकिल्ल्याच्या आजूबाजूला जर कुठलं बांधकाम असेल तर त्याची लेखी नोंद आहे का इतिहासामध्ये किंवा अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरती बाहेरच्या कंट्रीमध्ये याची लेखी नोंद आहे का, महाराष्ट्रामध्ये नोंद आहे का, भारत देशामध्ये त्याची नोंद आहे का, ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यामुळे अर्थातच या पर्यटन स्थळाला भविष्यामध्ये मागणी येणार आहे आणि याच्याकडे सरकारने तसे केंद्र सरकारने लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे.